आणि ह्या वर्षी आमच्याकडे कमी कमी 40 संघ झालेत. एंट्री बी 30,000 असून 40 संघांनी फोन केलेत की हे वर्षी आम्हाच खेळायचे. मला प्रश्न पडले काय करू, 16 संघ घ्यायचे नाही, एंट्री झाले 40 संघाची. क्या बात आहे, ही क्वालिटी दर्जाची स्पर्धा आहे. आपण पाहिलं संदीप दादा परदेशी यांना जे संसाई चषकाचे आयोजक होते. या आपण जाऊया बाळ सुब्रमण्यम आयर सरांकडे. धन्यवाद प्रमोद शेडगे. पहिला चेंडूवर अत्यंत सुंदर पद्धतीने ड्राईव्ह येतोय. धन्यवाद संदीप परदेशी, अतिशय चांगली माहिती दिली की लवकरच त्यांच्या टुर्नामेंटची तयारी होणार आहे. तर अल्पेश एक मिनिट, काय बोललास नाव? वैभव पाटील ना, रोहिदास पाटील नाही, एक मिनिट जरा आवाज. प्रभाकर पाटील यांचे चिरंजीव वैभव पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं या ठिकाणी मला प्रोक स्वागत करतोय. तर आघाडीला फलंदाज आले तर आपण बघतोय सुशांत पोतलेत 12वा खेळाडू येऊ द्या जेणेकरून नाव चांगल्या पद्धतीने मिळू शकेल. युवा उमरोली विरुद्ध जीत एंटरप्राइजेस नवली असा हा सामना होईल. जसं उल्लेख केला संदीप परदेशीने, लवकरच त्यांची स्पर्धा सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. मागच्या वेळेला प्रेक्षक फार मोठ्या संख्येत होते. हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, नवलीचं कोणी प्रतिनिधी असेल तर त्वरित कॉमेंट बॉक्स मध्ये यायचंय. सूचना आहे रोहिदास मुरलीधर पाटील यांची. नाही, मागच्या काही वर्षांमध्ये जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये स्पर्धा सातत्याने वाढतायत. आणि जसं संदीप परदेशी मला म्हणाले की जसं आपण ब्रँडेड टुर्नामेंट बघतोय टॉप लेवलच्या, तशा टुर्नामेंट्स पालघर जिल्ह्यात व्हायला पाहिजे हे त्यांचं स्वप्न आहे. आणि त्या पद्धतीने ते कृती करतायत, स्वतः कष्ट घेत आहेत आणि चांगल्या पद्धतीने आयोजित करायचा प्रयत्न करतायत स्पर्धा. चेंडू ओव्हर पिच लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. चला 12वा खेळाडू आलेला नाही अजूनही. संदीपने एक अजून एक गोष्ट चांगली सांगितली की शिस्तबद्ध पद्धतीने सर्व व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर त्यांचा भर असतो. वेळेवर स्पर्धा सुरू व्हायला पाहिजे, वेळेवर पूर्ण व्हायला पाहिजे. कोणाची ते लाड करत नाही, शिस्तीच्या बाबतीत तडजोड करत नाहीत. कुठलाही संघ असू दे, डिसिप्लिन मस्ट आहे, तरच तुमची स्पर्धा ब्रँडेड आणि यशस्वी होऊ शकतात. विकेट चेंडू ऑन साईडला वळवलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघायचंय, जज करतायत. फलंदाज बाद होतोय मैदानावरती पहिला. इकडे सुद्धा रोहिदास मुरलीधर पाटील मला तेच सांगतायत, आपण लाड नाही करत आहोत. दररोज आमचा चेंडू 10 वाजता पडतोय. अल्पेश, आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित असतो, महेंद्र, अल्पेश वगैरे. धन्यवाद संदीप दादा पाटील यांचंही, कारण अमूल्य वेळ सगळेजण देतात आणि वेळेवरती स्पर्धा सुरू करतायत. सुशांत मैदानावर बाद झालाय. मैदानावर दनित अजूनही या 3लाही विकेट या ठिकाणी प्राप्त होते. पालघर जिल्हा अत्यंत स्वतंत्र जिल्हा आहे. आता याच पालघर जिल्ह्याने आपल्याला टेनिस विश्वाच्या माध्यमातून बोलायचं झालं तर गौतम अकरे सारखा अप्रतिम प्लेअर मिळाला. जसं आम्ही बोलवतो मी आणि संदीप, नक्कीच पालघर जिल्ह्याने 2दा सुप्रीमो चषक उचललाय. मात्र आता तो संघ पुन्हा एकदा एकत्र येईल का, तो एक संशोधनाचा विषय, परत एकदा ते खेळतील का असा एक विषय आहे. मात्र याच पालघर जिल्ह्याने आपल्याला शार्दुल ठाकूर दिला, मुसाफिर कोटे दिला, हार्दिक तामोरे दिला, पूनम राऊत दिला, अप्रतिम खेळाडू या पालघर जिल्ह्याने दिले, पृथ्वी शाह दिला. हे सगळे खेळाडू पालघर जिल्ह्याचे आहेत. आणि पृथ्वी शाह आता स्वतः मुंबई रणजी संघ जो आमचा आहे, रणजी करंडक संघ, त्याचा तो संघनायक सुद्धा आहे. हे सगळे पालघर जिल्ह्याचे आहेत, आवर्जून उल्लेख केला पाहिजे. आणि टेनिस विश्वामध्ये जे काय सातत्याने मागच्या काही वर्षांमध्ये प्रगती होते, मग संदीप परदेशी स्पर्धा असो, ही स्पर्धा असो, आमदार चषक, ज्या पद्धतीने ग्रामीणसाठी सातत्याने प्रीमियर लीग आयोजित केल्या जात आहेत पालघर जिल्ह्यामध्ये, याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे सगळ्या आयोजकांचं. ऑन साईडला लॉफ केलाय बॉटम हँडच्या माध्यमातून, चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, प्रचंड ताकद वापरत असताना बिग हिट, बिग सिक्स. प्रथम पारितोषिक 1,50,000 रुपये व भव्य दिवस चषक आहे. द्वितीय पारितोषिक 75 चषक आहे. तृतीय पारितोषिक 50,000 व चषक आहे. चतुर्थ, 5वं आणि 6वं प्रत्येकी 30,000 व चषक आहे. आणि तसंच आपण बघतोय मॅन ऑफ द सिरीज साठी बजाजची या ठिकाणी सिटी
110X ही मोटरसायकल या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज साठी एक सायकल सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि खूप कष्ट घेतले सगळ्यात मुलांनी. कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी सगळ्यात पहिलं कामनेशचं नाव घेतोय. कामनेशनी सुद्धा खूप कोऑर्डिनेट चांगलं केलंय. कामनेश संजय राऊत आमचे संजू मामाचे चिरंजीव, त्याच्यानंतर अल्पेश मरुश्वर भोईर, कुशी 11चे महेंद्र भोईर, योगेश गरत, रोहिदास मुरलीधर पाटील, टायगर आमचे टायगर स्पोर्ट्सचे शिवम पाध्ये, SP बॉयचे अनंत पाटील, अंकुश भोईर, आशिष भोईर, संदीप भोईर, दीपक किणी, त्याच्यानंतर विकी गरत, स्वप्नील गरत आणि रामदास गरत या सगळ्यांनी अप्रतिम कष्ट घेत असताना या स्पर्धेला दुसरं पर्व आहे, सीझन 2 आहे, प्रयत्न करतायत अजून चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा कशी होईल म्हणून एक वेगळी संकल्पना आणतायत. 28 तारखेला संध्याकाळी 40+ ची स्पर्धा आणि सेमीफायनल जी फायनल होईल ती लाईट्स मध्ये रजनीच्या रूपाने खेळवण्यात येईल. बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक, विराटन बुद्रुक टेनिस क्रिकेटचा भव्य दिव्य संग्राम 2022. चेंडू उजव्याशीच्या भरपूर बाहेर ठेवत आहेत आणि मैदानावरची लिजंड क्रिकेटर जी पंचांची भूमिका पार पडत असताना कल्याणी विनायक घोरपडे वाईटचा इशारा दाखवत असताना अवंतर धाव संख्या सरकते ती 17 वर. मोनिश संजय राऊत यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा खेळण्यात येते. आता संदीप परदेशी म्हणत होते की मोनिश आमचा अत्यंत जिवलग मित्र आणि मोनिश आज सोडून गेलाय, विश्वास बसत नाही आपल्याला, त्याच्याच नावाने स्पर्धा होते. सूक्ष्म स्वरूपात मोनिश आजही आपल्यामध्ये आहे. 16 जून 1983 ला मोनिशचा जन्म झाला आणि 10 जानेवारी 2021 ला जेव्हा विश्वास बसला नाही असा अचानक धक्का प्रत्येक त्याच्या जिवलग मित्राला लागलाय बोलावं लागेल. ज्ञान, कला, सांस्कृतिक, बॉलिवूड सगळ्या क्षेत्रात मोनिशची प्रचंड ओळख होती आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा, सगळ्यांच्या मनात मित्रासारखा स्थान निर्माण करणारा मोनिश याचं स्मरण नेहमीच राहील या बाबतीत संघाला. वाईटचा इशारा, अवंतर धाव आणि अवंतर धावाने धावसंख्या पुढे सरकते ते 19 या धावसंख्येवर. समोर तुम्ही अप्पांचं चित्र बघू शकता. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष माननीय श्री हितेंद्रजी विष्णू ठाकूर जे अध्यक्ष आहेत आणि विद्यमान आमदार आहेत. त्याच्या बाजूला आहेत ते संस्थापक राजूजी पाटील, प्रथम महापौर नाना आमचे, त्याच्या खाली अप्पांचे चिरंजीव माननीय क्षितिज जितेंद्र ठाकूर आणि या बाजूला बघताय ते या परिसरातील आमदार राजेश पाटील. 3 आमदार आहेत बहुजन विकास आघाडीचे. पक्ष फक्त या परिसरात नाही, आपण पुढे सुद्धा आपण महाराष्ट्रामध्ये सातत्याने प्रगती करतोय पक्ष पुढे नेण्यासाठी. चेंडू ऑन साइडला आफाम पूल केले, चेंडू जातोय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक मागे त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत एकच धाव मिळणार. फिल्डर फार वेगाने येतात त्या ठिकाणी आणि या सिंगल धावसंख्या डबल फिगर मध्ये ऑलरेडी पुढे खूप सरकले. 20 या धावसंख्या. एकमेव फलंदाज बाद झाला मैदानावरती तो म्हणजे सुशांत याने 2 चेंडू 10 धावा केल्या आणि दनित आणि चिन्मय धावांचा वेग सातत्याने वाढवत आहेत. लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी करण्यात येते पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. राहुल कुंभार, अनुराग चव्हाण, जतीन केनी. आज अनुरागचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनुराग. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुमच्यासाठी अल्पेशने खूप चांगलं या ठिकाणी सरप्राईज गोष्ट आणले ती तुम्हाला बघायला मिळेल. मुन्ना जसवाल, नितेश पाटील असे अजून एक स्कोरर सुद्धा ऍड झालेत. ऑन साइडला लॉफ केलंय, क्षेत्ररक्षक मागे त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत एकच धाव. चांगला थ्रो येते आणि मागच्या काही वर्षांमध्ये टेनिस विश्वातील आता मी संदीपशी तेच बोलवतो, जर प्रोबोबल्सच्या माध्यमातून 30-40 खेळाडू पालघरचा एक असा एक ग्रुप बनवला, एक चांगला स्वतंत्र ग्रुप बनवून तुम्ही रतनबुवा आणि सुप्रीमो, रत्नागिरी चॅम्पियनशिप, प्रहार चषक, शक्ती चषक असे ब्रँडेड जे टुर्नामेंट आहेत त्या टुर्नामेंटला तुम्ही उतरू शकता. धावसंख्या पोहोचली मैदानावरती 21 धावसंख्या. आमदार चषक आणि तसंच संदीप परदेशी यांचं सुद्धा स्पर्धा आता ब्रँडेड टप्प्याटप्प्याने होते. जेल असण्याची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक खाली येत आहे, जेल सुटतोय. सोपा जेल होता, उचलायला वेळ लागला. प्रेशर 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 आणि त्यामुळे फार वेगाने धावा त्या ठिकाणी पूर्ण करता येत दोन्ही फलंदाज, कारण फायदा उचलायला पाहिजे जेव्हा चेंडू पकडले जात नाहीत आणि तो फायदा घेत असताना या ठिकाणी बॅट्समॅन आपण बघतोय. धावसंख्या पुढे सरकली ती मैदानावर 23 या धावसंख्या. 23 फॉर द लॉस ऑफ 1 ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन चेंडू चेंज ऑफ पेस होता, टर्न झाला होता थोडासा, ज्याची जागा बनवत असताना स्ट्रोक साठी ऑन साइडला टायगर स्पोर्ट्स स्टँडच्या डोक्यावर हा षटकार या ठिकाणी पाठवत असताना स्वागत. आणि आपल्या इकडे बरेच जणांना लेदर क्रिकेटचे मालक, लेदर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, लेदर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे मालक माननीय श्री बाउंड्री येते. त्याच दरम्यान उमाशंकर यांचं आगमन होते या ठिकाणी. आपल्या इकडे रोजगार वगैरे उमाशंकर सिंग या ठिकाणी एमिटी आपण बघतोय लेदर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आहेत.
उमाशंकर सिंग यांनी भरपूर एम्प्लॉयमेंट दिले, जे मला सांगतायत त्यांचे धन्यवाद, त्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिकेट बरोबर रोजगार, क्रिकेट बरोबर जॉब कॉर्पोरेटच्या माध्यमातून खूप आवश्यक आहे. मुलांना एक माध्यम आणि रोजगार मिळालं की ते जास्त वेगाने प्रगती करतात. चेंडू फुल टॉस करून घेतले, ऑफ साईडला प्लेस केले, चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत फार वेगाने 2 धावा पूर्ण होतील या बाबतीत शकाने चुकीची एंडला थ्रो येतोय, स्ट्राईक एंडला थ्रो जायला पाहिजे. 2 धावा फार वेगाने पूर्ण करत असताना दलित चिन्मय आणि या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकवतात मैदानावरती. ती 35 या धावसंख्या 35 फॉर द लॉस ऑफ 1. तर षटक संपले 2, धावसंख्या 35, सरासरी 17.5 रुपयांनी या ठिकाणी ठेवली जाते. व्यासपीठावर संदीप परदेशी सामना एन्जॉय करत असताना खेळपट्टीच्या माध्यमातून सुद्धा सगळ्या लोकांनी खूप चांगलं सहकार्य केलंय. नयन, गणेश, साहिल, बबलू, विकी, जितू, दीपक, संदीप सगळ्यांचं अभिनंदन. सुंदर खेळपट्टी तुम्ही बनवली आहे. मैदान बनवण्यासाठी खूप कष्ट. संदीप आता शहराध्यक्ष आहेत बहुजन विकास आघाडीचे, मी त्याला तेच सांगतो. आप्पांना सांगून आप्पा डीडीसीचे सुद्धा अध्यक्ष आहेत, दहिसर डावणे क्रिकेट संघटनेचे लेदरचे, आणि त्यामुळे आप्पांना सांगून जर रिझर्वेशन आपल्याला मिळालं या सगळ्या पट्ट्यांमध्ये तर एक चांगलं मैदान डेव्हलप करता येईल कायमस्वरूपी. महेंद्र महादेव पाटील मला सांगत होते, ज्यावेळेला ते उपसरपंच होते त्यावेळेला या मैदानासाठी खूप चांगल्या पद्धतीने हे जे सुद्धा ज्यावेळेला लाईट्स लागतील 28ला त्यावेळेला हे मैदान खूप सुंदर पद्धतीने तुम्ही बघू शकाल. आताही निसर्गरम्य आहे. पहिल्या दिवशी 23ला मी आलो तेव्हा डायरेक्ट विकेटवर गेलो अल्पेश बरोबर, सांगितलं केळीपट्टी खूप सुंदर बनवली आहे, म्हणूनच केळीपट्टीवर हॅट्रिक आपल्याला बघायला मिळालं. अर्धशतक आतापर्यंत 8 अर्धशतक बघायला मिळाले आणि एका बाजूला 4 गोलंदाज असे आहेत ज्यांनी 2 विकेटपेक्षा जास्त विकेट काढण्याचा पराक्रम केलाय. गोलंदाज आहेत हेमंत. धावसंख्या झाली ती मैदानावरती ते 35. यतीन हेमंत. आता ध्रुव येतोय. सामोरं जातील फलंदाज मैदानावरती चिन्मय. चिन्मय हे गणपतीचं नाव आहे. चिन्मय नाही तरी जाईल. टॉपेज यष्टीरक्षक खाली येत आहेत. वेगवान चेंडू थोडा लवकर खेळत असताना दुसरा धक्का. मात्र दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप झाल्याचं म्हणायला हरकत नाहीये, कारण सुशांत लवकर बाद झाले होते 10 या धावसंख्येवर आणि त्याच्यानंतर या दोघांनी 25 धावांची पार्टनरशिप दलित आणि चिन्मयने मैदानावर उभारलंय. बहुजन विकास आघाडीचा बलून सिग्नल दाखवत असताना हे मैदान या ठिकाणी आहे. विराटन बुद्रुक टेनिस क्रिकेटचा भव्य दिव्य महासंग्राम. पिवळा ध्वज शिटी हे चिन्ह आहे बहुजन विकास आघाडीचं. आणि यावेळी आपण मिशन 126 वसई विरार महानगरपालिकेसाठी 4 मीटिंग झालेत ऑलरेडी. आप्पा कामाला पूर्ण लागलंय. सगळ्या आमच्या मित्रांना सगळ्यांना सांगितलंय त्याच पद्धतीने जे आपलं प्रोजेक्ट आहे, ज्या पद्धतीने मिशन आहे ते पूर्ण करणं आवश्यक आहे. तर कामनेशचं आगमन होतोय या ठिकाणी. मनपूर्वक स्वागत. संजू मामा यांचे चिरंजीव. तर एमएटी लेदर प्रायव्हेट लिमिटेडचे उमाशंकर सिंग यांचं आगमन होते. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू उमाशंकर सिंग फॉर गिव्हिंग अस लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर द टेनिस प्लेयर्स. दॅट इज समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी आय शुड से. चेंडू टॉप एजला लागतोय, फ्लाय होतोय, बीट झाले तडब्यांचे फिल्डर. 4 धावा बघायला मिळतील. एमएटी लेदर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे उमाशंकर सिंग आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या बरोबर या स्पर्धेचे निमंत्रक संजू मामा यांचे चिरंजीव मानसी कामनेश संजय राऊत आणि तसंच त्यांचे चिरंजीव सुद्धा आलेले आहेत, ते म्हणजे उमाशंकर सिंग यांचे सनी सिंग. सनी, आपका भी स्वागत है. वी वेलकम बोथ उमाशंकर सिंग एंड सनी सिंग इन दिस डायस in this MLA trophy. And something proud for Umashankar Singh is creating a lot of employment for all the upcoming youngsters. चेंडू स्ट्रेट खेळले, सीमा रेषेच्या बाहेर जाणार. It is a big hit and it is a big 6. Welcoming Umashankar Singh and Sunny Singh. जय पाटील यांचे बंधू अमर पाटील यांचे आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. तर व्यासपीठावर तुम्ही बघू शकता एमएटी लेदर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे उमाशंकर सिंग, त्यांचे चिरंजीव सनी सिंग, त्याच्यानंतर निमंत्रक आपल्या या स्पर्धेचे कामनेश संजय राऊत
आणि तसंच अमर पाटील, जय पाटील यांचे जे बंधू जयने सुद्धा मॅन ऑफ द मॅच साठी भरपूर सहकार्य केलंय. आणि मागच्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने पालघर जिल्हा क्रिकेटमध्ये डेव्हलप होतोय, फार वेगाने प्रगती करतोय. आणि कालच कामनेश संजय राऊत आणि तसंच अल्पेश गरत आणि अल्पेश भोईर आणि तसंच अल्पेश गरत हे सगळे भेटायला गेले होते शार्दूल ठाकूरला. त्यांनी या कार्यक्रमाला यावा म्हणून. मात्र भारत विरुद्ध श्रीलंका ही टेस्टची सिरीज आहे. मात्र शार्दूलने खूप गप्पा मारल्या. एक क्लिपिंग शार्दूलने पाठवलंय जो आपण दाखवणार आहोत. व्हिडिओ जो पाठवलाय तो लवकरच लाईव्हच्या माध्यमातून. शुभेच्छाचे. शार्दूल इज अ बिग प्रोडक्ट ऍज फार एज इंडियन टीम इज कन्सर्न. फार वेगाने शार्दूल प्रगती करतोय. IPL मध्ये सुद्धा शार्दूलला खूप चांगला रेट मिळाला. यंग टॅलेंट लोकल बॉय ऑफ पालघर. ऑफ साईडला पडल्यानंतर चेंडू स्विंग होतोय, लेट स्विंग. मला अभिमान आहे पालघरचा एक खेळाडू नाही, अशा असंख्य खेळाडूंसाठी कॉमेंट्री करायची संधी भारताच्या माध्यमातून, रणजीच्या माध्यमातून मुंबईसाठी भरपूर वेळा मला प्राप्त झाली आहे. धावसंख्या आहे ती 45, 45. गोलंदाज आहे ध्रुव. ऑफ साईडला स्क्वेअर कट केलंय. चेंडू कव्हरला एक टप्पा पडून 4 धावांसाठी. इट इज अ बिग शॉट. तर अमेटी लेदर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे मालक उमाशंकर सिंग आणि त्यांचे चिरंजीव सनी सिंग आपल्या बरोबर उपस्थित आहेत. कामनेश संजय राऊत यांच्यावर गप्पा मारत असताना उमाशंकर सिंग who has created a lot of employment for the youngsters in this area. That is something extraordinary achievement आहे सोशल मुवमेंटच्या माध्यमातून. नोकरी आवश्यक आहे, रोजगार आवश्यक आहे, एम्प्लॉयमेंट आवश्यक आहे. आणि पुढच्या पिढीला रोजगार मिळालं अशा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून तेवढंच महत्वाचं असतं. नऊ अष्टमकरची आठवण झाली. शिनराय टोयोटाच्या माध्यमातून 60च्या पलीकडे खेळाडूंना त्यांनी जॉब दिला टोयोटामध्ये. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. स्वतः कल्याणी घोरपडे टोयोटासाठी भरपूर वर्ष खेळले. चेंडू आफाम पूलच्या माध्यमातून चेंडू ड्रायव्हर होते ते मिड विकेटला क्षेत्ररक्षक थोडेसे मागे कव्हर करेपर्यंत दुसऱ्या धावांसाठी जाते. दोघेही थांबले. चेंडू उचलत नाहीये. नॉट अ गुड क्रिकेट. दोघेही थांबले काहीतरी चर्चा करत. चेंडू थांबवला होता सीमारेषेच्या आतमध्ये. असं होत नाहीये. 4 धावा होत आहे. धावसंख्या पोहोचली 53 वर. या गोष्टी होतात क्रिकेटमध्ये. एकंदरीत षटक पूर्ण झालीत मैदानावरती आपण बघतोय ते 3 धावसंख्या झाली ती 53 ना 53 हो गया. 53 फॉर द लॉस ऑफ 1 नाही 2. सेकंड विकेट साठी पार्टनरशिप चांगली होती. त्याच्यासाठी या विकेट साठी पार्टनरशिप 16 धावांची झाली मैदानावरती. तर या आपण सत्कार घेणार आहोत अमेटी लेदर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे माननीय श्री उमाशंकर दुबे. वी विल हॅव फेलिसिटी उमाशंकर सिंग. उमाशंकर दुबे सुद्धा एक व्यक्तिमत्व आहे इंडस्ट्री मधले. उमाशंकर म्हणजे महादेवाचं नाव. तर मी विनंती करतो कामनेशजी यांना, माननीय श्री कामनेश संजय राऊत या ठिकाणी फेलिसिटेट करतील अमेटी लेदर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे उमाशंकर सिंग यांचं. त्यांचे चिरंजीव सनी सिंग सुद्धा आहेत. आय रिक्वेस्ट सनी टू कम क्लोज सो दॅट द फेलिसिटेशन शुड बी इन अ व्हेरी ब्युटिफुल मॅनर. दिस इज हाऊ कॉर्पोरेट रन्स. कामनेश स्वतः या ठिकाणी त्यांचं फेलिसिटेशन करत असताना, अभिनंदन करत असताना, थँक्यू फॉर कमिंग उमाशंकर सिंग अँड सनी सिंग फॉर गिव्हिंग अस व्हॅल्युएबल टाइम ऑन बिहाफ ऑफ अमेटी लेदर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड. अँड दॅट इज अ पार्ट ऑफ सम टाइप प्रमोशन ऑफ द गेम. आणि कामनेश सगळी आमदार चषकची माहिती त्यांनी दिली. सनीचंही ते या ठिकाणी स्वागत करतायत शाल देऊन. सनी सिंग. सनी अत्यंत सुंदर नाव आहे, गावस्करचं नाव आहे सनी आणि तेच नाव त्यांना देण्यात आलेलं आहे. आणि त्यांचाही सन्मान कामनेश या ठिकाणी करत असताना कामनेश संजय राऊत दोन्ही मान्यवर उमाशंकर सिंग आणि सनी सिंग अमेटी लेदर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे या ठिकाणी स्वागत करत असताना लेग बाय अल्पेशला त्या ठिकाणी भेटतायत. त्या ठिकाणी अल्पेशला मदत देत असताना अमेटी लेदर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून लॉट ऑफ थँक्स to Mr. Umashankar Singh for giving us a lot of cooperation, help and coordination as well as a lot of help on behalf of the tournament also. आवश्यक आहे. यू नीड लॉट ऑफ. भरपूर लोक लागतात तुम्हाला सरळ अडचणी मदत करण्यासाठी. तेव्हा कुठे अत्यंत सुंदर स्पर्धा बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आमदार चषक या ठिकाणी बघताय. चेंडू बॅट अँड बॅटच्या मध्ये बॉटम हँडचा वापर ऑन साइडला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा.
तर नवळी हा संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि युवा उमरोळी चेंडू जातोय, बघायचंय फार वेगाने येत आहेत फिल्डर, धावबाद होण्याची शक्यता होती मात्र दोघेही सुरक्षित क्रीजच्या आतमध्ये. युवा उमरोळी बॅटिंग करत असताना, जीत एंटरप्राइजेस नवळी फिल्डिंग करत असताना स्वतः यष्टीच्या मागे प्रणय गरत लिजन प्लेयर ऑन साइडला पुल केलंय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. इट इज अ बिग 6. सुदाम देवजी गरत यांचे चिरंजीव प्रणय सुदाम गरत इज अ क्लासिक लेदर प्लेयर. जुने खेळाडू आहेत या परिसरातले. ऑन साइडला पुल केलंय, चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक षटकार, जागा देत आहेत, रूम देत आहेत आणि त्यामुळे चेंडू या ठिकाणी फार मोठे फटके सातत्याने बघायला मिळत आहेत. तुषारच्या या षटकात आपण पाहिलंय. तर धन्यवाद या ठिकाणी एमएटी लेदर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड यांचे उमाशंकर सिंग यांनी 5,000 रुपयाची मदत या स्पर्धेसाठी या ठिकाणी केली. त्याबद्दल मी त्यांचे सनी सिंग आणि उमाशंकर सिंग यांचे थँक्स या ठिकाणी व्यक्त करतोय. You need lot of corporates, lot of multinationals, lot of people to come forward and do the job for the development and promotion of the sports. आणि तेच आपण बघतोय भारतामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये IPL मध्ये सुद्धा किती मोठ्या प्रमाणात मल्टीनॅशनल पुढे येत आहेत आणि त्यामुळे IPL मध्ये प्लेयर्सना एवढे चांगले रेट्स मिळतात. क्रिकेट डेव्हलप होतोय टप्प्याटप्प्याने. तर एकंदरीत षटकं पूर्ण झालेत मैदानावरती आपण बघतोय ते 4. धावसंख्या झाली ती 73. गडी बाद झाले ते 2. गोलंदाजीमध्ये बदल, गोलंदाज येतो या 3. पहिल्या षटकात 16, नंतर 19, नंतर 18 आणि 20. सगळी धावसंख्या 15च्या पुढे आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा मूव होता ना बाहेर जात असताना. प्रणय गॅदर करतायत. संदीप, प्रणय, महेंद्र भोई, आता रोहिदास, अल्पेश, कामनेश हे सगळे जुने मित्र आहेत, कुटुंबातले आहेत, आप्पाच्या नानांच्या. ऑफसाइडला इनसाइड आउट खेळत आहेत. ब्युटिफुल शॉट. इट इज अ बिग 6. धन्यवाद डीजे. धावसंख्या पोहोचली ती मैदानावरती 79 वर. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. इम्प्रोव्हायझेशन अप्रतिम. अगोदर खेळणार नव्हते, शेवटच्या क्षणी बॅटच्या वरच्या बाजूला घेत असताना ऑन साइड पुल वॉटर थ्रो, सुपर थ्रो. प्रणय गरत यांच्या बरोबर आतामध्ये तो थ्रो येत असताना ऑन द स्टंप आणि त्यामुळे एकच धाव मिळाली. धावसंख्या पोहोचते ते 80 वर. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत आमदार माननीय हितेंद्रजी विष्णू ठाकूर, जे वसई तालुका क्रीडा महोत्सव जो तुम्ही बघता कला क्रीडा महोत्सव यंगस्टर ट्रस्टच्या माध्यमातून, यंगस्टर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि भरपूर वर्ष सातत्याने वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून भरपूर खेळाडू सातत्याने पण भारताला देतोय. चेंडू समोर खेळलेत, कव्हर करेपर्यंत अजून एक षटकार. मग गौतमी राऊत असो, नामांकित कबड्डी प्लेयर, कला क्रीडा महोत्सवनी घडवलेली प्लेयर आहे. आनंद मिनिजेस असो, नामांकित ऑलिम्पिक प्लेयर. सम ऑफ द ब्युटिफुल प्लेयर्स फॉर डिफरंट गेम्स, स्पोर्ट्स अँड गेम्स डेव्हलप केले आप्पा यांनी. त्याचं कारण आप्पा स्वतः कला क्रीडावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. चेंडू ऑन साइडला लॉफ केलाय. चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक षटकार. खतरनाक बॅटिंग करतायत या ठिकाणी मैदानावर चिन्मय आणि निशांत. धन्यवाद डीजे. शान चित्रपटातलं गाणं. तर व्यासपीठावर एमएटी लेदर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे उमाशंकर सिंग, त्यांचे चिरंजीव सनी सिंग, त्यांच्या बरोबर या स्पर्धेचे आयोजक आणि मार्गदर्शक आणि निमंत्रक माननीय कामनेश संजय राऊत. चेंडू ऑफ साइडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक येईपर्यंत किती धावा मिळत आहेत बघायचं. दुसऱ्या धावांसाठी फलंदाज फार वेगाने निघालेत. थ्रो उशिरा जातोय आणि तसंच त्यांच्या बरोबर आहे ते संदीप परदेशी, जे चांगली स्पर्धा सातत्याने टेनिस विश्वासाठी व्यासपीठ देतात. आणि या बाजूला आपण बघतोय ते म्हणजे आमचे अंपायर श्रीकांत भोईर.
तर 94 धावा झालेले आहेत. 5 षटकानंतर 94 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. चिन्मय आतापर्यंत त्याच्या बॅटमधून किती षटकार आले बघूया. 4 षटकार आणि 5 षटकार आणि 1 चौकार. आणि निशांतच्या बॅटमधून एकंदरीत षटकार आले ते 3 आणि 3 चौकार बघायला मिळाले. अत्यंत खतरनाक विस्फोटक फलंदाजी या दोघांनी पार्टनरशिप करत असताना मैदानावर दाखवलंय. याच पालघर जिल्ह्याने राजेश सुतार चिंचणीचा डावणूचा दिला आपल्या मुंबई रणजी करंडक संघाला. यांनी सिलेक्शन कमिटीवर सुद्धा भरपूर वेळ काम केलं. आता राजेश सुतार IIT आमच्या सफाळच्या अकॅडमीच्या माध्यमातून पुढची पिढी तयार करतात सातत्याने. आणि राजू असाच विस्फोटक फलंदाजी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर याच्या बरोबर आघाडीला करायची. विवेक गरत या मुलाचं कौतुक करायला पाहिजे. एकटे सातत्याने सगळे चेंडू जे मैदानाच्या पलीकडे गेले ते घेऊन येत आहेत. थँक्यू विवेक. तर अल्पेश गरत इथे उपस्थित आहेत. मोनिश सज्जन राऊत यांचे अत्यंत जिवलग मित्र. मी अल्पेशला विनंती करतो त्यांनी अमर पाटील यांचा सन्मान करावा. ऑफ साइडला खेळले चेंडू ट्रॅव्हल ते कव्हरला फार वेगाने 4 धावा. मला कधी असं वाटत नाही, मला अजूनही वाटतं की मोनिश आपल्यामध्ये आहे. मोनिशचा चेहरा किती प्रसन्न आहे बघा. इथे या बाजूला एक तुम्ही सुंदर फोटो बघू शकता. आत येत असताना स्टेजकडे त्या ठिकाणी कामनेश आणि मोनिशचं संजू मामाचे दोन्ही चिरंजीवांचे फोटो त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. ऑफ साइडला प्लेस केले ऑफ फॉली करून. तर या ठिकाणी अल्पेश स्वागत करत असताना अमर या ठिकाणी सन्मान करत असताना जय पाटील यांचे बंधू अमर याचं बोईसर त्याच्यानंतर पालघर थोडा इंडस्ट्रियल एरिया आहे बोईसर मध्ये सुद्धा. लॉट ऑफ कॉर्पोरेट्स लॉट ऑफ इंडस्ट्रीज सातत्याने MIDC परिसर आहे. हा चेंडू ऑफ फॉली करून ड्राईव्ह केलंय शॉर्ट कव्हर रिजन मध्ये. एकच धाव. ग्रीन ग्राउंड लश ग्रीन ग्राउंड आहेत असं नाही की नाहीये. या 100 धावा पकडा लागतात. 100 रन्स 100 धावा. एकदा 114 पाहिल्या, एकदा आपण 117 पाहिल्या, एकदा 104 पाहिल्या. 3 संघ आहेत ज्यांनी 100च्या पलीकडे धावा केल्या. हे यश आहे आमदार चषक 2022चं. यश आहे आप्पाचं, यश आहे पक्षाचं, यश आहे संघाचं. वो क्लास 6 स्ट्रेट ड्राईव्ह ऑफ फॉली करून क्रिकेट मधला क्लास तंत्र मंत्र दाखवत असताना बॅट्समॅन मैदानावर निशांत. क्या बात आहे निशांत. ब्युटिफुल ड्राईव्ह. 101 पण आले. येस थँक्यू मिस्टर रोहिदास. 4 100 वेळा संघाने धावा केले. शफल झालेत. अपील नाही कुठला. चेंडू ट्रॅव्हल होते प्रणयच्या हाताला चाटून त्या ठिकाणी. सो इट इज एक्स्ट्रास. 4 संघाने 6 षटकामध्ये 100च्या पलीकडे धावा केलेत. दॅट इज 100 in 6 overs. 4 नाही 6 षटकामध्ये. तर T20 मध्ये किती असेल? 300 350 करू शकेल पालघर संघ. पॅटर्न पॅटच्या मध्ये बॉटमॅनच्या माध्यमातून समोर खेळले स्क्रीनच्या क्षेत्ररक्षक येतोय वेगाने कव्हर करेपर्यंत. दुसरी धाव घातक असेल चुकीच्या. कुठे थ्रो देत आहेत कळत नाहीये. प्रणय कुठे लांब गेलेत बघा आणि परफेक्ट थ्रो येते प्रणयचा. लॉट ऑफ हार्ड एफर्ट फ्रॉम प्रणय करत. स्क्वेअर लेगला जाऊन चेंडू बॅकअप करत असताना चांगल्या पद्धतीने फेकी देतात. नॉट अ गुड थ्रो, नॉट अ गुड क्रिकेट. होतात असे मिस्टेक्स, काय हरकत नाही. आय एम नॉट क्रिटिसाइजिंग. मात्र असे क्रुशियल स्टेज मध्ये असे थ्रोज यायला पाहिजे, यायला नाही पाहिजे. धावसंख्या पोहोचते ते 104 वर. टार्गेट देतात 105. 6 षटकामध्ये या ठिकाणी संघ आहे तो मैदानावरती, तो म्हणजे युवा अमरोळी. आणि त्याने सामना जिंकायला दिले जीत एंटरप्राइजेसला. नवली या संघाला एकंदरीत 6 षटकामध्ये या 105 धावा करावा लागतील सामना जिंकण्यासाठी. तर व्यासपीठावर बघताय ते MIT लेदर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे उमाशंकर सिंग आणि सनी सिंग या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांच्याबरोबर या स्पर्धेचे मार्गदर्शक आयोजक आणि तसंच निमंत्रक माननीय श्री कामनेश संजय राऊत त्यांच्याबरोबर उपस्थित आहेत. आणि या पालघर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगली स्पर्धा मागच्या काही वर्षांमध्ये यशस्वी करणारे संदीप परदेशी सुद्धा आपल्यामध्ये स्थानपन्न आहेत.
So may I request MAT Leather International Private Limited owner, Mr. Umar Shankar Singh, to come for the dice to the toss. आपके शुभ हाथों से टॉस करना है सर. सनी जी आप भी आइए. चला दोन्ही संघाचे येऊ कर्णधार या दे. टॉस सातपाडी फ्रेंड्स 11. स्क्रीनवर दिसतील म्हणून सनीला बोलवतोय. प्लीज कम सनी. थोड्याच वेळात कैलाशदादा पाटील यांचं आगमन होणार आहे. त्यांच्या समवेत राज गरत आणि केतन गरत हे बिलालपाडा या ठिकाणाहून आणि त्यांच्या स्वागतासाठी अल्पेशदादा भोईर प्रवेशद्वाराजवळ पाहायला मिळत आहेत. विपुल गरत यांनी खूप गुड जॉब केलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. विपुल गरत हेड्स ऑफ यू. अप्रतिम आणि आशिष भोईर आशू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विवेक गरत यांनी मात्र खूप चांगल्या प्रकारचा ग्रेट वर्क. राहुल कुंभार मी विनंती करेन फ्रेंड्स 11 सातपाडी प्लीज आपण या. आणि तसेच MS शिरगाव तर दोन्ही संघाचे कॅप्टन यायचे आहेत. या ठिकाणी उपस्थित आहेत MAT लेदर प्रायव्हेट इंटरनॅशनल से आपल्याला पाहायला मिळत आहेत. उमाशंकर सिंह साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपके कर कमलों से यहाँ पर टॉस होने जा रहा है. जय पाटील यांचे बंधू पाहायला मिळत आहेत. अमर पाटील उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. कामनेश दादा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तसेच सनी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना काही जबरदस्त कटआउट्स. माय ब्रदर मे नॉट ऑलवेज बी ॲट माय राईट या वेळेला बट ही इज ऑलवेज इन माय हर्ट. मात्र खूप चांगल्या प्रकारचं हे टायटल आपण पाहू शकता. दोन कटआउट्स. तर चला दोन्ही संघाचे कर्णधार या प्लीज. आपण पाहतोय स्वर्गीय मोहनीश संजय राऊत यांच्या स्मरणार्थ हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम कामनेश दादा राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. खुशी 11 प्रेझेंट करत असताना आमदार चषक आणि खूप चांगल्या प्रकारचा आमदार चषक आपल्याला पाहायला मिळतं. कामनेश दादा राऊत यांच्या मातोश्री यांनी सुद्धा सुंदर कॉम्प्लिमेंट दिल्या. त्यांचं खूप खूप आम्ही शतशः नमन करतोय. त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतील महेंद्र पाटील साहेब सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आहे प्लीज. एका साईडला संघाचे कॅप्टन आले आहेत MS शिरगाव, कैलाशदादा पाटील डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. त्यांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समोर भूपेश भोईर, राज गरत, केतन गरत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. या आपण टॉस करूया. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत. मी MAT लेदर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी टॉस केला जाईल. आदरणीय सन्माननीय उमाशंकर सिंह इनके कर कमलों से यहाँ पर टॉस होने जा रहा है. कॉइन स्पिन केला जाईल. क्या दिवेश या ठिकाणी कॉल करतील. खुशी 11 यस खुशी 11 या ठिकाणी आलेला आहे. धन्यवाद उमाशंकर सिंग. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. कामनेश दादा दोन्ही संघांना खेळाडूंना बेस्ट ऑफ लक देत आहेत. यावेळेला ऑल द बेस्ट असेल. थँक्यू व्हेरी मच. आपण व्यासपीठावर सन्मानानं स्थान आपण व्हायचंय. जास्त वेळ घेणार नाही. दिवेश टॉस जिंकला, काय निर्णय असेल आपला? प्रथम क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करणार आहात. प्रतिस्पर्धी संघ मजबूत आहे. आता प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस? आमचं हाय तोच रोटेट चालेल आणि आम्ही कमीत कमी त्यांना
70-80च्या आतमध्ये थांबून प्रयत्न करू. नक्कीच टॉस जिंकला असतात काय निर्णय घेतला असता आपण? नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं, कारण खूप चांगला सामना आम्ही चेस केला, त्याच्यामुळे चेसिंगवरच गेले असतो आम्ही. नक्कीच ॲज अ कॅप्टन म्हणून दुर्वेशचं कसं कौतुक करतील आपण? दुर्वेशवर एक्सपेक्टेशन होते, एक्सपेक्टेशनच्या खूप जास्त चांगला खेळा तो. कॉंग्रॅच्युलेशन त्याला. नक्कीच थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. तर नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी झालेला आहे आणि टॉस जिंकून या ठिकाणी आपण पाहू शकतायत सातपाडी फ्रेंड्स 11 ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. एकशे 5 धावा या ठिकाणी जिंकायला दिलेत. खाली बसून ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न. 17.5 17 किंवा 18 धावा प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी करावा लागेल. हा सामना जीज एंटरप्राइजेस नवली या संघाला युवा अमरावलीनी टार्गेट 105 दिले आणि आघाडीला प्रणय घरात आणि तुषार उतरलेत. गोलंदाज दनित. ओ चेंडू गुड लेग मधून येतोय. एखादा सीम भरून स्विंग कसा होतो त्या पद्धतीने ब्युटिफुल डिलिव्हरी. मुव्हिंग थोडासा मूव झाला ऑफ स्टंप वरून. यष्टीरक्षकाकडे जर छेडायचा प्रयत्न केला तर मी बघू शकतो अर्धचंद्र फिल्डिंग लावण्यात आलं. शॉर्ट थर्डमॅन बॅकवर्ड पॉइंट कव्हर या ठिकाणी तो फ्लाय झाला असता चेंडू. वेगळी पद्धत आहे गोलंदाजीची दनितेची. हो पुन्हा एकदा लेट स्विंग मात्र जास्त बाहेर गेले. वाईटचा इशारा पंच या ठिकाणी दाखवत असताना. स्विंग आवश्यक आहे मात्र स्विंग करत असताना जास्त एनर्जी किंवा तुम्ही स्विंग जास्त केलं तर चेंडू ट्रॅव्हल होऊ शकतो. पॉपिंग क्रीज रिटर्न क्रीज बॉलिंग क्रीज कडे पंच कल्याणी विनायक घोरपडे चेक करत असताना तिथे खड्डा पडला नाही ना. जरी एका बाजूने बॅटिंग असलं तरी विकेटकडे लक्ष ठेवावं लागतं. वेगळी पद्धत दनीतचं बघा कसं 3-4 वेळा पाऊल उचलतात असे. रनवे रिलीज ऑफ द डिलिव्हरी. हा चेंडू फुल टॉस करून घेतले. ऑन साइडला प्लेस केले. क्षेत्ररक्षक फार वेगाने पोहोचेपर्यंत तुषार धावसंख्येला नेतोय तो आता 8 या धावसंख्येला. स्ट्राईकवर येतोय वन ऑफ द लिजंड क्रिकेट ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट प्रणय गरत. मॅग्निफिसंट क्रिकेट ऑफ लेदर अँड टेनिस. अनुभव ऊन पाऊस भरपूर पाहिलंय काळामध्ये आणि तोच खेळाडू होता स्ट्राईकवर जबाबदारी घेत असताना. वेगळी पद्धत आहे गोलंदाजी करायची दनितेची. हो ऑन साइडला पुल केलं. बॅटच्या वरच्या भागाला लागतोय. क्षेत्ररक्षक होते म्हणून प्रणित थांबले. मिसफील्ड झाला त्यांच्या हातातून. त्यामुळे एक सिंगल कंप्लीट करत असताना आणि या सिंगलने धावसंख्येला पुढे आकार देत आहेत. आपण बघतोय ते 9 या धावसंख्येवर 17.5 धावांची गती हवी आहे. 17 किंवा 18 धावा या ठिकाणी धावा कुठावे लागतील. या ठिकाणी नवली संघाला जर नवली या संघाला जिंकायचं असेल तर युवा अमरावली समोर. गोलंदाज दनित वेगळी पद्धत. जागेवर 3-4 वेळा पाऊल असे उचलतात आणि नंतर धावतात. हो चेंडू गुड लेंथ करून आला. वॉट अ शॉट. स्ट्रेट बॅक शॉट. समोर स्क्रीनवर खेळत असताना इट इज अ बिग 6 तुषारच्या बॅट मधून येतोय. थँक्यू. या ठिकाणी आपण प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करणार आहोत. नुकतंच ज्यांचं आगमन झालं. खूप सुंदर एक व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत. चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व. कैलाश दादा पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान. ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये अक्षरशः मात्र खूप चांगल्या प्रकारचं ग्रेट जॉब हॅट्स ऑफ असेल. सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख नालासोपारा विभागातून बिलालपाडा गावातील अनमोल रत्न म्हणून ज्यांचं पाहायला मिळतं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या ज्यांच्या माध्यमातून खूप सुंदर विशेष सहकार्य या स्पर्धेला आणि भूपेश भोईर तसेच अल्पेशदादा भोईर यांचे बंधू पाहायला मिळतात आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान केलं जातं. अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. तदनंतर त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आशिष किनी यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी पुढे आमचे प्रायोजक यांना विनंती करेन की आपण यावं. महेंद्र भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते. प्रणय घरतचा जलवा यावेळेला पाहायला मिळतो. लेजंड खेळाडू खूप चांगलं क्रिकेट
एका साईडला मॅच सुरू आहे. आशिष किनी यांना विनंती करेन समोर या. शुभ सन्मान या ठिकाणी जरूर केला जातोय. चांगलं व्यक्तिमत्व महेंद्र भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महेंद्र भोईर टीम मॅनेजमेंट मधले खूप चांगलं व्यक्तिमत्व सर्व टीम सांभाळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रायोजकच्या माध्यमातून. तसेच या ठिकाणी आपण पाहतोय हर्षद भगत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. तर या आपण समोर आणि मी विनंती करेन कृपया पाण्याची व्यवस्था करा जरा. प्रायोजकांना विनंती करेन खेळाडूंसाठी. तर या आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. हर्षद भगत एक सुंदर व्यक्तिमत्व. महेंद्र भोईर सर, महेंद्र पाटील सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. आमदार चषक 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. माईची उबदार शाल आणि यावेळेला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातं. हे कैलासदादा पाटील यांच्या समवेत नेहमीच सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या पावलोपावली मात्र नेहमीच आवाज दिला तर ते समाज सेवेसाठी तत्पर असतात. हे कैलासदादा यांची ताकद बनले. तसेच आदी शेट्टी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. आदी शेट्टी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. दरम्यान धावसंख्या मलिंगा आम्हाला दर्शवत आहेत की धावसंख्या झालेली आहे ते एकंदरीत 33 धावा. 10 चेंडू फक्त झालेत आणि 33 धावा. तर सुरेख सुपर टायगर अभि जिंदा आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रणय करत त्यांना म्हणायला, कारण जबरदस्त खेळ. तसेच आशिषजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. धर्मेशजी किनी, धर्मेश पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत मात्र दूर बसलेत ते दिसत नाहीयेत आणि त्याकरता आम्ही कन्फ्युजन झालो. धर्मेशजी पाटील खूप चांगलं व्यक्तिमत्व. मी रोहिदास पाटील यांना विनंती करेन, रोहिदास पाटील यांना विनंती करेन टायगर स्पोर्टचे की आपल्या शुभ हस्ते धर्मेशजी पाटील जिथे जिथे कैलास दादा तिथे तिथे मात्र ही मंडळी थोड्याच वेळात राज करत, केतन करत हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसात येतील. कामणी दादा राऊत आमच्या मुख्य मंचावर आहेत, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. तर या आपण शुभ सन्मान या ठिकाणी सन्मानित केलं गेलंय. आपण जाऊया कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर 34 धावा, 34 रन्स. तुषार मोरे अँड एका साईडला प्रणय घरत आपल्याला पाहायला मिळतात. पवन सूत नवले आज जीत एंटरप्राइजेसच्या नावाने खेळत असताना आपण अनुभवतात, पाहू शकतायत. आज सर्व दिग्गजांची मांदियाळी या स्पर्धेला उपस्थित होताना पाहायला मिळते. विनायक किनी हे सुद्धा मात्र आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये युट्यूबच्या माध्यमातून जे आपण पाहू शकतायत. युट्यूबचे सर्व खर्च जो आहे तो मात्र कैलासदादा पाटील. म्हणूनच मी म्हटलं की दानशूर व्यक्तिमत्व जय पाटील यांचे बंधू सुद्धा आणि जय पाटील स्वतः उपस्थित झालेत, ज्यांनी टी शर्ट स्पॉन्सरशिप केलेत या स्पर्धेला. मॅन ऑफ द मॅच. काय स्टार्ट जबरदस्त. प्रणय घरत या वेळेला मात्र ऑन साइडला नोचा इशारा. धनित राऊतचा पहिला चेंडू बीमर या वेळेला पाहायला मिळतो. यस, 9+4 5 धावा. गेम इज ऑन. थँक्यू. प्रणय घरत एका साईडला, तुषार मोरे. प्रणय घरत अप्रतिम क्लास प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. उजव्या हाताने
पुण्याच्या एकदा खोलवर चेंडू होता, मात्र यावेळेला प्रेटचा चेंडू पाहायला मिळाला. फार वेगाने चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना ऍज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान 4 धावन करता चौकार. खूप चांगलं क्रिकेट. धनीत राऊत लेदर क्रिकेटचा क्लास, परंतु वेग आहे, योग्य ती दिशा पाहायला मिळाली नाही. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या आणि आता एक चेंडूमध्ये 9 धावा. जमशेदपूर वरून मात्र ब्रिजेश घरत आणि तुषार घरत मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. तर रत्नागिरीवरून करण मोरे मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती फलकावर 43. विपुल घरत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. कोलवर चेंडू होता, ऑन साईडला जरूर खेळला गेला. एक धाव तर वेगाने, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, यू वेट म्हणून सांगितलं. हे कॉलिंग खूप महत्वपूर्ण असतं. चिराग पुढे सरसवत असताना धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 44 धावा, 44 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. आपण पाहतोय आमदार चषक 2022 हा शानदार दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा. न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा. आपण पाहतोय आमदार चषक 2022 हा क्रिकेटचा सोहळा. स्वर्गीय मोहनीश संजय राऊत प्रित्यर्थ ही स्पर्धा प्रेझेंट करतायत. खुशी इलेव्हन प्रस्तुत आमदार चषक 2022. अप्रतिम खोलवर चेंडू होता, यॉर्क टाईपचा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू निघून जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मॅग्निफिसंट फिल्डिंग. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एका साईडला 45. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना युवा उमरोळी आणि एका साईडला जीत एंटरप्राइजेस नवली. युवा उमरोळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 105 धावा फलकावर लगावल्या. दनीत राऊत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने खेळायचं होतं. ऑन साईडला चेंडू मात्र यावेळेला निघून येतोय. बॅटचं व्यवस्थित एलिव्हेशन नव्हतं. सावध पवित्रा घेतात या षटकामध्ये. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे या षटकामध्ये आपण जास्तीत जास्त रिस्क न घ्यावी, परंतु कधी कधी आयुष्यात जोखीम पत्करावी लागते. कारण आयुष्यात जोखीम पत्कारा, आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 46. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 20 चेंडू मध्ये 59 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. यावेळेला पाहिला हेलिकॉप्टर शॉट, स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू निघून जाईल. सुशांत वजेचे प्रयत्न मात्र यावेळेला असफल. चांगले प्रयत्न केले होते परंतु सरळ चेंडू निघून जाईल. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. मॅग्निफिसंट स्ट्रोक. 6 धावा. तुषार मोरे लेदर क्रिकेटचा क्लास अप्रतिम पाहायला मिळतो आणि टेनिस क्रिकेटमध्ये त्याच पद्धतीने कन्वर्ट करत असताना सुपर. धावसंख्या जाऊन पोहोचते 52 धावा. विकेटच्या शोधामध्ये आहेत. कोलवर चेंडू होता, चेंडू मात्र विकी पाटील यांना मिस करून पीपी प्रफुल्ल पाटील यांच्याकडे जात असताना पाहायला मिळतोय. चेंडू येतोय डॉट आणि षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 3. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 17.33च्या सरासरीने 52 धावा, 52 रन्स. चेंडू आहेत 18 चेंडू मध्ये 53 धावा. हे सामन्याचं समीकरण. 104 धावा फलकावर लगावल्या. 105 धावांचा पाठलाग करताना मात्र प्रणयकर त्या ठिकाणी सांगतात की पाणी हवंय. सिग्नल देतात पंच, यस पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. यानंतर दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती, परंतु पाहुणे मात्र या ठिकाणी रजा घेत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल एमएटी लेदर इंटरनॅशनल लिमिटेड से मात्र आपल्याला पाहायला मिळाले. आदरणीय सन्माननीय उमाशंकर सिंग साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम आणि तुमचं खूप खूप धन्यवाद. आपलं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं. तसेच सनी साहेब आपल्याला पाहायला मिळाले, तसेच अमर पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. जय पाटील यांचे बंधू, थँक्यू व्हेरी मच. सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आज वेळेत वेळ काढून उपस्थित झाले. तर घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच या मैदानाच्या आतमध्ये या पण ऐकूया सुमधुर संगीत. दुबईवरून अनिश शेख यांचं मात्र सुंदर कामनीश राऊत यांची चर्चा झाली आणि खूप सुंदर स्पर्धा आहे. त्यांनी सुद्धा कौतुकाची थाप
या आमदार चषकाच्या आयोजकांवर ठेवली. विनायक किनी पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करताना आमच्या लेफ्ट साइडला संदीपजी परदेशी साहेब पाहायला मिळतात. खूप चांगलं वक्तव्य केलं. नेहमीच संदीप दादा पाटील यांच्या समवेत सुंदर कार्य करत असताना अप्रतिम दर्जेदार असं आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 52. इथून 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 53 धावा. उदरनिर्वाहासाठी मुंब्रावरून सुद्धा मुंगफलीवाले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकं आहेत आणि 3 षटकांमध्ये काय जबरदस्त खेळ पाहायला मिळेल का. पहिल्या इनिंगचा विचार केला तर सुरेख सुपर बॅटिंग करताना चिन्मयने आज पुन्हा एकदा बोलबाला दर्शवला आणि निशांतने यावेळेला मात्र ऑन साईडला प्रणय गरजची ही ताकद जबरदस्त. भूपेश पाटील यांचे पिताश्री यशवंत पाटील जयवंत पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. खूप चांगलं क्रिकेट. अमोलजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. योगेशजी घरत डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी या ठिकाणी उपस्थित होतात. हे सुद्धा प्रायोजक आहेत. चेंडू त्या मैदानाच्या आतमध्ये 6 धावा येत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 58 धावा. 58 रन्स ऑन द बोर्ड. प्रणय गरजची ही ताकद ज्यांचा मी आयुष्यात ऋणी राहीन, कारण जेव्हा जेव्हा स्पर्धा झाल्यात तेव्हा तेव्हा मात्र आम्हाला समालोचनेची संधी ज्यांनी प्राप्त करून दिली. लेदर क्रिकेट खास करून PDPL अप्रतिम पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग झाली. विपिन पाटील यांचं सुद्धा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. पुण्याच्या एकदा गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. यावेळेला पाहिलं ऑन साइडला पुलचा फटका आणि सेकंड अटेम्प्टला मात्र झेल सुटतो त्या ठिकाणी. प्रणय घरत एकाच साइडला आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल, मात्र एकाच साइडला उमरोळी संघाकडून खेळत असताना त्या ठिकाणी झेल सुटला जातोय. चिन्मय या आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. जयवंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. भूपेश पाटील रॉकी भाऊ यांचे पिताश्री आणि त्यांनी 1000 रुपये आर्थिक सहाय्य दिलेला आहे. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. क्या बात आहे. सुंदर चेंडू प्रथमचा पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. आपण पाहू शकताय शुभम पाध्ये यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन. SP बॉयज. धावांची गती फलकावर 60 चेंडू आहेत. 15 चेंडू मध्ये 45. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. प्रथमचा हा चेंडू मात्र या वेळेला थोडेसे बीट होत आहेत. विकी पाटील आणि तिथे दीपेश वनमाळी या वेळेला कलेक्ट करतायत बाईच्या स्वरूपात. चेंडू मात्र या वेळेला निघून जातोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ते एकंदरीत आपण पाहू शकतात. वाईटला रिव्ह्यू नाही आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 61 धावा. 14 चेंडू आणि 44. 14 चेंडू 44 धावा. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज प्रथम प्रणयसाठी. या वेळेला मात्र सरळ बॅटने जरूर खेळलाय. बॅटचं व्यवस्थित एलिव्हेशन नव्हतं. सुशांत वजे कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच. एक छोटा पॅक बडा धमाका. फलंदाज प्रणय घरतच्या खेळीला पूर्णविराम. कैलास पाटीलचं नाव हे गाजतय साऱ्या पिलाल पाड्यात. समाजसेवक कैलास पाटील गाजतोय पालघर जिल्ह्यात. थँक्यू डिझो. थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 61 धावा. 13 चेंडू आणि 44 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रंगताना पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज यावेळेला आपण पाहू शकतायत नयन घरत. टप्पा पडल्यानंतर खूपच बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा येतोय आणि वाईटच्या इशाऱ्याने 1 बाउन्सने वॉर्न केलं गेलंय. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 62. 13 चेंडू 43 धावा. तुषार मोरे या खेळाडूकडे मात्र तेवढी क्षमता आहे. युवा उमरोळी एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय.
कल्पेश पाटील अर्थातच मडवी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया या खेळाडूच्या नावावर आपण पाहू शकतायत. चिन्मय तरे असेल तर नंतर आपण पाहू शकताय तन्मय घरत, परंतु निशांत काही जबरदस्त खेळ साकारला. आपल्याला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अपकमिंग क्रिकेटर पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाज 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी जीत एंटरप्राइजेस नवली या संघाला 43 धावांचं लक्ष असेल. 12 चेंडू 43 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा ब्रँडेड स्पर्धा आमदार चषक 2022. थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या स्कोर कार्डवर 61 धावा. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 19, तिसऱ्या षटकात 18 आणि चौथ्या षटकामध्ये 9 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दोन संघांमध्ये अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 43 धावांचं लक्ष. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहू शकतायत शशांक राऊत. शशांक आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. यावेळेला नयन घरतच्या बॅट मधून एक कणखर दर्जेदार आउट ऑफ द पार्क 6 धावा. दहा चेंडू 37 धावा. 10 चेंडू 37 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 68 धावा. यावर ऑफसाईडला कणखर फटका. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर नयन घरत नावाचा कडक शॉट. 311 विठ्ठलवाडी बाप्पा मोरया स्टँडच्या दिशेने श्री श्रद्धा मोटर्स आगरवाडी. थँक्यू. 9 चेंडू आणि विजयासाठी 31 धावा. नयन घरत नावाचं वादळ घोंगावलंय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त सामना आपण पाहू शकाल. डू अँड डाय, करो या मरो. नयन घरत एक एबिलिटी खेळाडू तर शशांक राऊत एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. आज तुषार घरत च्या अनुपस्थितीत सुरेख फलंदाजी करत असताना यावेळेला चेंडू निघून जाईल. नयन घरतचा मिस टायमिंग. धनित राऊत पुढे सरसावतोय. एक वेगवान मारा करण्यासाठी प्रसिद्ध असलेला उमरोळी संघाचा गोलंदाज. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 75 धावा. 8 चेंडू आणि 30 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. तुषार मोरे आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. उजव्या हाताने शशांक शॉट रनअप, परंतु काय एफर्ट खांद्याच्या जोरावर. यावेळेला चेंडू मात्र खूपच बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप. कल्याणी घोरपडे सर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर श्रीकांत भोईर आणि अजित म्हात्रे हे 3 पंच पाहायला मिळतात. या अगोदर शशी साठम एक लेजंड खेळाडूला आपण पाहिलं होतं पंचांच्या भूमिकेत आणि रुपेश सावंत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 76 धावा. चेंडू आहेत 8 चेंडू मध्ये 29 धावा. यावेळेला ऑफसाईडला सुरेख फटका पाहायला मिळतो. चेंडू मात्र यावेळेला बिट करून निघून जाईल. 4 धावांकरता मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. समाजसेवेची आवड भारी दादा मनानं प्रेम स्वभावी. समाजसेवेची आवड भारी आमच्या अल्पेश भोईर दादाची लदाई.
तीन दादाला ओळखते दुनिया सारी आमच्या अल्पेश भोईर दादाची आदाई न्यारी ना. थँक्यू डीजे थँक्यू. ऑब्विसली मात्र अल्पेश दादा भोईर अप्रतिम एक सुंदर नाव. 7 चेंडू आणि 25 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र ऑफ साईडला खडेकडे स्ट्रोक खेळलाय सुशांत वजेला बीट करून चेंडू मात्र महिला कक्ष आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. वॉट शॉट. 6 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र यावेळेला आपण पाहू शकाल जवळजवळ 19 धावेची गरज असेल. सुपर अप्रतिम दर्जेदार खेळ. युवा उमरोळी आणि एका साईडला जीत एंटरप्राइजेस नवली या दोन संघांमध्ये काटिकी टक्कर पाहायला मिळते. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से. कश्मकश मुकाबला. 6 चेंडू 19 धावा. सुपर मॅच. प्रथमला मात्र गोलंदाजी मार्कवर बोलवले गेले. नयन घरत, तुषार मोरे काहीतरी कानमंत्र देत असताना आशिष भोईर यांची मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच आशू. धावांची गती फलकावर एकंदरीत 86 धावा. 6 चेंडू 19 धावा. आजच्या दिवसामध्ये जेवणाची उत्तम सोय दर शशिकांत भोईर यांच्या माध्यमातून आणि खूप चांगल्या प्रकारचं मात्र प्रत्येकावर लक्ष आहे आशू भोईर यांचं की आपण जेवलात का हा मात्र त्यांचा नेहमीच वाक्य पाहायला मिळतं. कालच्या दिवसात जयेश घरत यांनी मात्र जेवणाची स्वादिष्ट मेजवानी दिली होती. 6 चेंडू 19 धावा. यावेळेला नयन घरत पूल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल शॉट. 6 धावा. यूज अ 6. जबरदस्त सामना अप्रतिम. आता मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत. चला चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. स्वयंसेवकाला आपण इशारा देत आहेत. त्यांचं लक्ष असणं खूप गरजेची गोष्ट आहे. 5 चेंडू आणि 13 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली सुपर मॅच. चेसिंग कंपल्सरी. हम आपके है कौन. काय जबरदस्त मात्र हे गाणं सादर केलं देवानंद पाटील स्वयं डीजेच्या माध्यमातून. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 92. 5 चेंडू आणि 13 धावा. 105 धावांचं पाठलाग करताना धावा होऊ शकतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. परंतु नयन घरत नावाचं वादळ घोंगावलंय अक्षरशः. यावेळेला हा चेंडू आपण पाहू शकताय. चेंडू मात्र निघून जाईल. नयन घरत मात्र या वेळेला काय करतायत एक्झॅक्टली मात्र या वेळेला फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. ओ बुलाता है मगर जाने का नहीं असंच म्हणायला हरकत नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होताना स्वतःवर कॉन्फिडन्स. 4 चेंडू आणि 13 धावा. घेऊया एक छोटीशी धून. या ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. येस पंच. यानंतर खेळपट्टी मात्र आखणी करायची आहे. डार्किंग करा, थोडीशी ब्राईटनेस करायची आहे. तर चेंडू आहे तुमच्याकडे 4 चेंडू मध्ये 13 धावा. ज्या पद्धतीने आपण पाहतो विकी पाटील हे लांब होते आणि त्यासाठी धाव घेण्याच्या प्रयत्नात होते. जर क्लोज असते आणि चेंडू जर गॅदर केला असता तर तिथे फलंदाजाला तिथेच थांबावं लागलं असतं. मात्र ती धाव होऊ शकणार नाही. तिथे डेड होईल हे लक्षात असू द्या गोष्ट. 4 चेंडू 13 धावा. नवीन फलंदाज यतीन. यावेळेला यासाठीच केला होता अट्टहास की मी धावचीत बाद होणार नाही. माझ्यावर कॉन्फिडन्स आहे तुषार आणि म्हणूनच नयन घरतने हा ठोठावलेला आत्मविश्वासाचा षटकार. 3 चेंडू 7 धावा. तीन चेंडू आणि 7 धावा.
98 धावा तब्बल फलकावर. नयन घरत काय जबरदस्त आक्रमकतेचा सितारा. प्रथमला मात्र गोलंदाजी करण्यासाठी या वेळेला आणलं, परंतु प्रथमला डॉट चेंडू मायने राखेल, कारण विकेट टेकिंग गोलंदाज आहे. परंतु आज यावेळेला बोलबाला अजूनपर्यंत पाहायला मिळत नाहीये. या षटकामध्ये एक धाव तर निश्चित स्वरूपात धनीत राऊत ऐन वेळेला चेंडू दगा देतोय. दुसऱ्या धावेसाठी वळालेत, मात्र फेकी जोराने होते. दीपेश वनमाळी त्या ठिकाणी गॅदर करत असताना, कलेक्ट करत असताना 2 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं 5 धावांचं लक्ष्य, 100 धावा फलकावर. जीत एंटरप्राइजेस नवली या संघाची स्थिती पाहायला मिळते. काय सामने रंगतदार स्थितीमध्ये पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळते. 2 चेंडू 5. चला घाई करा. 2 चेंडू 5 धावा. जबरदस्त सामना मित्रांनो. हा सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या सामन्यासाठी. 2 चेंडू 5 धावा. अप्रतिम सामना, सुरेख, ब्युटिफुल. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शांत स्वभावाने खेळत असताना म्हणतात ना, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत. 2 चेंडू 5 धावा. डू अँड डाय, युवा उमरोळी वर्सेस जीत एंटरप्राइजेस नवली. या वेळेला खेळ खल्लास, अप्रतिम. 1 चेंडू आणि या वेळेला मात्र राखून आपण पाहू शकतायत 8 विकेट्सने विजय संपादन केलं. ही नयन घरतची ताकद बनली गेली. तुषार मोरेला मात्र या वेळेला त्यांनी सांगितलं की तुषार तू पॅव्हेलियन मध्ये जा, बाकीचं मी कारभार मी सांभाळेन. खेळपट्टे अक्षरशः आज माझ्या प्रेमात पडले. आज मला सोनेरी क्षण यावेळेला अनुभवायचे आहेत आणि हा अट्टहास मात्र किती चांगला पाहायला मिळाला. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. सुपर नयन घरत, अप्रतिम. मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण लगेच जाणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे. नयन घरत मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार प्रदान केला जाईल. आदरणीय सन्माननीय कैलासदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण मॅन ऑफ द मॅच सन्मानित करूया. कुंजनजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. कमलेश दादा राऊत यांच्या समवेत कैलासदादा पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि जीत एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर अजित घरत हे थोड्याच वेळात उपस्थित होतील आणि नयन घरत यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तर नयन घरत प्लीज या पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. विवेक घरत आज खूप चांगलं ग्रेट वर्क करतायत, भूमिका निभावतायत या वेळेला बॉल बॉयची. खूप चांगलं. कैलासदादा पाटील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत. एक हसरा चेहरा मन मिळावू या ठिकाणी कैलासदादा पाटील इथे या. कॅमेऱ्यात आपण पाहू शकतायत हेच ते आहेत कैलाश जे भानुदास पाटील, ज्यांनी बिलालपाडा गावातील सामाजिक कार्य खूप पुढे चालवलं गेलंय आणि अप्रतिम तुमच्या कार्याला सलाम आहे. कैलाशजी पाटील साहेब या ठिकाणी आपण पाहू शकतायत कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी मात्र अप्रतिम अन्नधान्य पुरवलं. गरिबांपर्यंत उपासमारीची वेळ आली होती आणि अशा वेळेला मात्र काही जबरदस्त अप्रतिम सामाजिक कार्य केलं. प्रत्येक वृत्तपत्रामध्ये त्यांची छाप सुटली. न्यूजच्या चॅनलवर आपण पाहू शकत की त्यांची छाप सुटली गेली. हितेश घरत यांच्याकडून मात्र नयन घरत यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. नयन घरत थँक्यू विपुल घरत. नयन घरत काय म्हणशील, एकंदरीत जबरदस्त खेळ आणि नवली प्रीमियर लीग ची मात्र ही यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. ट्रेलर केलं गेलंय. काय म्हणशील, तुषार मोरे जेव्हा होता एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. तुषार मोरेला मात्र रनआउट केलं, परंतु तुला कॉन्फिडन्स होता? मला कॉन्फिडन्स होता की मी मारू शकतो. पण गुडीला रनआउट केलं ते थोडं बरं हे वाटलं, पण आता प्रणय घरात हे चांगलं स्टार्ट केलं त्याच्यामुळे आज आम्ही जिंकू शकलो. पण आम्हाला तुषार आणि ब्रिजेश आणि करणची जाम उणी वाटते. नक्कीच, क्या बात आहे. मात्र आमदार चषक खेळताना कसं वाटलं?
फार मजा वाटते खेळायला, पण इथे बॉलरची इज्जत नाही मिळत. थँक्यू व्हेरी मच नयन घरात यांनी सुद्धा आम्हाला इन्व्हाइट केलंय नवली प्रीमियर लीग मध्ये, जी येते एप्रिलमध्ये खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा असेल. 8 कदाचित आणि 10 एप्रिल असं काहीतरी डेट पाहायला मिळेल. तर थँक्यू व्हेरी मच कैलासदादा पाटील. आपण मॅचचा आनंद घ्यावा या स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र ही सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळते, या सर्वांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. आणि थेट आपण जाणार आहोत मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी कॉमेंट्री स्टुडिओमध्ये रिझवण्यासाठी आहेत टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज बाळ सुब्रमण्यम अय्यर सर. धन्यवाद प्रमोद भीमराव शेडगे. तर मोनिश संजय राऊत यांच्या स्मरणार्थ बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक विराटन बुद्रुक टेनिस क्रिकेटचा भव्य दिव्य संग्राम या ठिकाणी बघतायत. या स्पर्धेचे निमंत्रक माननीय श्री कामनीश संजय राऊत, संजू मामा यांचे चिरंजीव, तसंच आयोजक व व्यवस्थापक माननीय श्री अल्पेश मोरेश्वर भोईर आणि त्यांचे तमाम सहकारी विराटन बुद्रुकचे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि एकंदरीत प्रथम फेरीतले सगळे सामने पूर्ण झाले. मिरिट 11 दांडी विरुद्ध सातपाटी, फ्रेंड्स 11 सातपाटी याच्यामध्ये फ्रेंड्स 11 सातपाटी जिंकला. MS 11 शिरगाव विरुद्ध आरदी फायटर लाकटी डाणू याच्यामध्ये MS 11 शिरगाव जिंकला. आणि तिसऱ्या सामन्यामध्ये फुल टसन दांडी विरुद्ध R11 मुरबे याच्यामध्ये दांडी जिंकला. आणि त्याच्यानंतर युवा अमरावली विरुद्ध जीत एंटरप्राइजेस नवलीमध्ये अप्रतिम कामगिरी करत असताना शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी सामन्याला कलाटणी दिली आहे यतीनने 33 धावा केल्या. आणि त्याच्यानंतर प्रणय घरात जुने प्लेयर आहेत, लिजन क्रिकेटर 37